आज शिवभोजन संघटनांच्या महिला संचालकांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे। शिवभोजन थाळीचे पैसे 8 महिन्यांपासून मिळालेले नाहीत, त्यामुळे शिवभोजन थाळी चालवणाऱ्या महिला आत्महत्या करू का असा प्रश्न विचारत होत्या। अतिशय गंभीर बाब आहे। सुप्रिया सुळे यांनी यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। तर पुण्यात गुन्हेगारी वाढते हे दुर्दैव असल्याचं म्हणत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत। मीडियाचा डेटा आणि सरकारचा डेटा हा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुणे जिल्ह्यात तर त्याहून वाढलेला आहे। म्हणजे पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे। लोक रिटायरमेंटला, करिअर करायला, मुलांच्या शिक्षणासाठी पुण्याला येतात, म्हणून तर पुण्याची लोकसंख्या वाढली एक विश्वासाच्या नात्याने। आणि आज पुण्यामध्ये राज्यात सगळ्यात जास्त क्राईम हा पुण्यात वाढतोय। मग कोयता गँग असेल, खून प्रकरण असतील, चेन स्नॅचिंग असेल, किती तुम्हाला गुन्हे दाखव। आणि हे दुर्दैव आहे की सातत्याने पुण्यामध्ये या गोष्टी होत आहेत। या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं म्हणणं आहे शिवभोजन थाळीचे पैसे गेले 8 महिने त्यांना आलेले नाहीये। आणि त्या महिला ज्या मला बोलल्या ते आणखीन धक्कादायक आणि अतिशय अस्वस्थ करणार होतं। त्या म्हणल्या त्यांच्या शिवभोजन थाळीच्या ज्या महिला आहेत ज्या चालवतात त्या आता आत्महत्या करू का असं व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा करायला लागल्यात। मला असं वाटतं हा प्रश्न अतिशय गंभीर आहे। हे पत्र मला आत्ताच मिळालेलं आहे नागपूरमध्ये। मी उद्या म्हणजे आज रात्री मुंबईला गेल्यावर तातडीने माननीय मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिणार आहे उद्या ह्या सगळ्यांच्या वतीने। आणि मला असं वाटतं आर्थिक मदत एक तर शिवभोजन थाळी कुणासाठी आहे, या राज्यातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी आहे, चालवणाऱ्या आमच्या सुसंस्कृत कर्तृत्ववान महिलांना ही संधी होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।